नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत संस्कृतचं शब्दरूपाने. तर आपल्या शब्दरूपाने जवळपास 10 मार्क आले होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला देव, वन आणि माला हे 3 शब्द पाठ पाहिजे. याच्यावर तुम्ही बाकीच्या शब्दाची ट्रिक तुम्ही बनवू शकता. तर देवमध्ये बघा, आता आपलं जे आहे ना, द्विवचन आणि बहुवचन हे सर्वसाधारण सेम असतं सर्वांचं. तर बघा, देव देव, देवाभाम देवाभाम देवाभाम, देवयो देव हे देव. ओके, तर याच्यामध्ये काही सहसा फरक नाही. फक्त फरक असतो तो म्हणजे एक वचनमध्ये. तर आपण एक वचनची ट्रिक आपल्याकडे आहे, तर आपण ते बघणार आहोत. तर मित्रांनो, ही आपली ट्रिक आहे बघा. तर आता ही काय आहे, तर पू म्हणजे पुल्लिंगी, ई छोटे ई, पुल्लिंग ऊ छोटं ऊ. स्त्रीलिंगीमध्ये आ छोटे ई आणि मोठे ई दोन्ही येतात. तर स्त्रीलिंगीमध्ये ऊ दोन्ही पण येतात, छोटं आणि मोठं. तर तिन्ही हलंत आणि तिन्ही रुकारांत, म्हणजे तिन्ही पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी. आणि तसंच पती आणि सखी हा शब्द एक्सेप्शन आहे, त्याच्यात मोठ्या ईमध्ये हे ध्यानात ठेवावं लागतं. बघा, हे पुल्लिंग ईमध्ये येतं म ना ए ए औ, आणि पुल्लिंग ऊमध्ये येतं म ना वे ओ ओ औ. तर स्त्रीलिंगीमध्ये आ ई मध्ये काय येतं म या ए या याम. तर तसेच स्त्रीलिंगी ऊमध्ये येतं म वा वे वा वा वाम. ओके, तर तिन्ही हलंतमध्ये तर काय येतं आ ए झुर झुर ई. तर तिन्ही रुकारांतमध्ये ता तरम त्रा त्रे तू तू तरी. आणि पती सखी मधले जे मोठे ई आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, तर म या ए यू यू यव असे येतात. तर मित्रांनो, ही ट्रिक कशी काम करते तर बघा, मी तुम्हाला आता सांगतो तुमच्या पुस्तकामध्ये बघून. बघा, सोपी संस्कृत जर तुमच्याकडे बुक असेल तर बघा, हे बघा. आता आपण शब्द बघूया. तर पहिला शब्द आहे इकारांत पुल्लिंगी शब्द आहे, तर मुनी. तर आपल्या ट्रिकमध्ये बघूया इकारांत पुल्लिंगी शब्द. ओके, तर पहिलं बघायचं इकारांत पुल्लिंगी शब्द हा आहे. ओके, तर बघा, एक वचनमध्ये काय सांगितलं आहे, द्वितीयामध्ये म लागतं तर मुनी, मुनीचं द्वितीयामध्ये म लागलं तर मुनीम झालं. तृतीयामध्ये ना लागलं तर मुनीना झालं. तर चतुर्थीमध्ये ए लागलं तर मुनी ए झालं. पंचमीमध्ये ए लागलं तर काय झालं, पंचमीमध्ये मुने झालं. षष्टीमध्ये ए लागलं तर मुने. सप्तमीमध्ये औ लागलं तर मुनव झालं. ओके, बघा ट्रिक फॉलो. तर मित्रांनो, पुल्लिंग ई प्रमाणेच पुल्लिंग ऊ पण हे होतं. बघा, येत आता उकारांत पुल्लिंगी शब्द. तर आपलं हे पुल्लिंगी उकारांत शब्द. तर आता आपला शब्द आहे गुरु. तर मग आता काय सांगितलं, गुरु प्रथमात तसंच राहणार आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलं सहजा सेमच असतं. तर द्वितीयामध्ये काय लागलं म लागलं, तर बघा इथं गुरुम आहे. तृतीयामध्ये काय लागलं ना लागलं, तिथं गुरुना झालं. चतुर्थीमध्ये वे लागलं तर गुरुवे झालं. पंचमीमध्ये ओ लागलं तर गुरु झालं. षष्टीमध्ये ओ लागलं गुरु. सप्तमीमध्ये औ लागलं तर गुरु झालं. ओके, तर आपण आता स्त्रीलिंगी ई आणि ई बघणार आहे. बघा, आता शब्द आहे इकारांचा स्त्रीलिंगी शब्द आहे मती. तर याच्यामध्ये बघणार आहे आपण. आता बघा, मतीचा जो प्रथम आहे तो मतीच राहणार आहे. दुसरं काय राहणार आहे, ट्रिकनुसार द्वितीया म लागतो तर बघा मतीम झालंय. तृतीयामध्ये या लागलं तर मत्या झालं. चतुर्थीमध्ये याही लागलं तिथं मत्ते झालं. ओके, तर पंचमीमध्ये जे आहे ना ते या लागलं तर मत्या झालं. षष्टीमध्ये पण या लागतं मत्या. आणि सप्तमीमध्ये याम लागलं तर मत्याम झालं. आणि हे बघा, जे पंचमी आणि षष्टीमी तिथं विसर्ग दिलेला आहे, तर इथं पण विसर्ग आहे बघा. तर विसर्ग सुद्धा आहे. ओके, तर तसा आपला फॉलो झाला आहे इकारांचा स्त्रीलिंगी शब्द. तर आपण हे बघितलं छोट्या ईचं, आता आपण बघणार आहे मोठ्या ईचं. तर आपण आता ई दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द बघणार आहे. ते तो आहे नदी, तर प्रथमा नदीच राहणार आहे. ओके, तर आता आपल्या ट्रिकनुसार द्वितीयामध्ये म लागलं तर नदीम होतोय. तृतीयामध्ये या लागतं तर नद्या झालं. चतुर्थीमध्ये या लागतं तर नद्या झालं. पंचमीमध्ये काय लागतं, ट्रिकनुसार या लागतं तर नद्या विसर्ग. ओके, षष्टीमध्ये या लागून विसर्ग, तर हे बघा नद्या आणि विसर्ग. सप्तमीमध्ये याम नद्याम. तर आता बघा, आता स्त्रीलिंगी ऊ बघणार आपण रसू. हे बघा, उकारांचा स्त्रीलिंगी शब्द आहे धेनू. तर आपल्या ट्रिकनुसार तो फॉलो होतं का नाही तो आपण बघूया. बघा, तर प्रथमामध्ये जो धेनू आहे तो धेनूच असणार आहे. तर द्वितीयामध्ये जो आहे ना, तर आपल्या ट्रिकनुसार म लागला तर म्हणजे बघा धेनुम झाला. तर तृतीयामध्ये वा तर धेनवा झाला. चतुर्थीमध्ये वै तर धेनवे झालं. पंचमीमध्ये वा आणि विसर्ग, तर बघा धेनवाच्या नंतर विसर्ग आला. षष्टीमध्ये वा आणि विसर्ग.
तर बघा इथं धेनवा आणि विसर्ग, तर सप्तमीमध्ये वाम झाला, तर इथं धेनवाम, तर हे झालं स्त्रीलिंगी ह्रस्व ऊचं. तर आपण आता ह्रस्व उकारांत पाहिलं, तर आता दीर्घ उकारांत पाहणारे स्त्रीलिंगी, तर तो शब्द आहे वधू. तर बघा वधूचा जो प्रथम राहील तो वधूच राहील, द्वितीय जो आपल्या ट्रिकनुसार म लागल म्हणजे वधूम झाला, तृतीय जो वा लागल वधवा झाला, चतुर्थी जे वे लागल तर वधवे झालं, पंचमीमध्ये वा आणि विसर्ग तर वधवा बघा, षष्टीमध्ये वा आणि विसर्ग लागला तर वधवा, आणि सप्तमीमध्ये वाम तर वधवाम झालं. तर हे झालं स्त्रीलिंगी दीर्घ उकारांत. तर आपण आता बघणार आहे तिन्ही हलंत. आता तुम्ही म्हणता हलंत म्हणजे काय, तर आपले जे असे तकारांत जकारांत जे शब्द आहे ते म्हणजे हलंत शब्द जे आहे ना आपले ते म्हणजे हलंत. ते तिन्ही म्हणजे काय, आपलं पुल्लिंगी असो स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी तिन्ही ह्या ट्रिकनुसार फॉलो होणार आहे. तर बघायचं प्रथम आणि द्वितीयमध्ये तर जे ते बघून घ्या तुम्ही काय, जे तशाला तसं बघा. आता सरित शब्द आहे, तकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, तर सरित प्रथमा आणि द्वितीय झालं ते सरितम, तृतीय आपल्या ट्रिकनुसार आ लागतं तर सरिता झालं, आणि चतुर्थीमध्ये येत काय होतं सरिते होतं, पंचमीमध्ये झिरो आणि विसर्ग म्हणजे तो शब्द जशाला तसा लिहून त्याच्या पुढं त्याच्या समोर विसर्ग लावायचा. बघा सरित शब्द आपण तशा तसं लिहून त्याच्या समोर विसर्ग, त्याचं षष्टीमध्ये झिरो आणि त्याच्या समोर विसर्ग, तर बघा सरित शब्द जशाला तसा लिहून त्याच्या समोर विसर्ग, आणि सप्तमीमध्ये ई लावायचं म्हणजे काय सरिती. बघा हे झालं आपलं तिन्ही हलंत. तर बघा आता तिन्ही ऋकारांत शब्द, तर ऋकारांत तिन्ही म्हणजे आपण तेच पुल्लिंगी नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी. तर बघा ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द बघतो आपण मातृ, तर बाकी तुम्ही बुकमध्ये बघून घ्या सोपे संस्कृतमध्ये. हे बघा आता ऋकारांत बघतो आपण मातृ शब्द, तर प्रथमामध्ये आपल्याच्यात दिलेलं आहे माता, ता लागतं तर म्हणजे बघा माता, ओके. तर द्वितीयामध्ये तरम लागतं तर मातरम झालं, तृतीयामध्ये मात्रा झालं बघा, तृतीयामध्ये चतुर्थीमध्ये जे ना ते त्रे लागतं तर बघा इथं मात्रे झालं, पंचमीमध्ये तू लागतं आणि विसर्ग आहे तर बघा मातू आणि विसर्ग, षष्टीमध्ये तू लागून विसर्ग येतं, हे बघा इथं पण षष्टीमध्ये तू लागून विसर्ग, आणि सप्तमीमध्ये तरी लागतं तर बघा इथं झालं मात्रे शब्द. अशी ही ट्रिक फॉलो होते, आणि हे जे ऋकारांत ते तिन्ही स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी आणि पुल्लिंगीसाठी फॉलो होतो. तर बघा आता हे जे एक्झाम्पल आहे आम्हाला युनिव्हर्सिटीला आलेले एक्झाम्पल आहे, तर मी तुम्हाला ते सांगतोय. बघा आता धातलम शब्द आहे, तर धातलम जे शब्द आहे ना तर आपलं बघा तलम शेवटला आहे, तर तलम इथं आहे ते कुठे ऋकारांतमध्ये, तर कुठे येतो ते द्वितीया. हे बघा ऋकारांत द्वितीय एक वचन म्हणजे हा शब्द होतो. आता दुसरे मातली, तर तरी कुठे तर आपलं इथं ऋकारांतमध्येच येतं बघा, सप्तमी एक वचन, हे बघा इथे लिहिलेलं आहे ऋकारांत सप्तमी एक वचन. आता तिसरं आहे संहिता याम, हे बघा इथे याम आलेलं आहे तर स्त्रीलिंगीमध्ये, ओके. तर संहिताचं तर म्हणजे आहे स्त्रीलिंगी आहे तर सप्तमी एक वचन, ओके. आणि दुसरा क्वेश्चन जो आहे तो म्हणजे असं होतं, तुम्हाला तिथे दिलेलं असतं ऋतू, त्याचं तुम्हाला उकारांत पुल्लिंगी आणि सप्तमी एक वचन लिहायचं आहे, आणि त्याच्यावर एक वाक्य बनवायचं. तर बघा आता ऋतू तर उकारांत पुल्लिंगी हे आहे आपलं, त्याचं सप्तमी एक वचन त्याचं औ लागतं, तर ऋतूचं ऋतू झालं, आणि तिथं तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता वाक्य ऋतू भव तदात्वम. तसंच भिषक, तर इथं ककारांत पुल्लिंगी तृतीय एक वचन लिहायचं आहे, ओके. तर आपल्या तिन्ही हलंतमध्ये बघा येतं ककारांत पुल्लिंगी तृतीय एक वचन, म्हणजे तृतीय एक वचन जर आपण बघायला गेलो तर आ लागतं, तर भिषक, तर कचं जे ना भिषज होतं तर भिषज जा होतं त्याचं. तर मित्रांनो ह्याची ट्रिक आहे ना ही फक्त एक वचनसाठी आहे, द्विवचन आणि बहुवचन हे सर्वसाधारण सर्वांमध्ये देव वन माला शब्द जे ना ते सर्व सेम असतात. थँक्यू.